मी शिवचरित्र कीर्तनात सांगतो, लोकांना आश्चर्य वाटतं, नवल वाटतं की महाराज मुस्लिम समाजाचे तरी राजे सांगतायत. मला असं वाटतं राजे, समाजसुधारक, संत आणि अनेक जाती धर्मातले संत सांगितलेच पाहिजे. कोणत्याही जातीतला कोणत्याही धर्मात त्यांनी त्यांचं कार्य उज्ज्वलच केलेलं आहे. कोणताही समाज असू द्यात, कुंभार समाज आहे, माळी समाज आहे, प्रत्येक समाजात संत सावता महाराज आहेत, अनेक गोरोबा काका आहेत, जे जे संत होऊन गेले, जे जे समाजसुधारक होऊन गेले. मला वाटतं सावित्रीबाई फुले नसत्या तर इथं महिलांना बसण्याचा बी अधिकार मिळाला नसता. मग त्यांनी जातीसाठी नाही काम केलं, त्यांनी महिला वर्गांसाठी काम केलं. लक्षात घ्या, मुली शिकण्यासाठी काम केलं, म्हणून समाजसुधारक सांगावेत. बरं, लोक विचारतात का सांगायचे राजे? धर्मवीर संभाजीराजे व्याख्यानात सांगा, कीर्तनात का सांगायचे? मला असं वाटतं व्याख्यानात तेवढी गर्दी जुळत नसेल, कीर्तनात भरपूर समाज येतो. आणि यातल्या एका तरी आईनी शिवचरित्र ऐकलं, धर्मवीर संभाजीराजांचं चरित्र ऐकलं. आणि मला असं वाटतंय, मी थोडं माफी मागून बोलेल, पण गर्भसंस्कार होत असतात ज्यावेळेस आपण राजांचं चरित्र ऐकतो. मला असं वाटतं म्हणजे खरंच हे एवढं मोठी संस्कृती आहे की धर्मवीर संभाजीराजांचं, छत्रपती शिवाजीराजांचं भगवद्गीता, ज्ञानेश्वरी या ग्रंथ बघा. घरात एखादी समजा माझी बहीण असेल, कुणी असेल, जर गर्भवती असतील तर त्यावेळेस त्यांना ग्रंथ वाचायला देतात. ते संस्कार त्यांच्यावर होत असतात. मग असं नाही आहे की त्याच्यातून मुलगाच जन्मावा की राजच जन्मावे. मुलगा मुलगी भेद नाही बरं, दोन्ही एकच आहेत, हे धरून चला. हे आता सांगून सांगून कीर्तनकार थकलेत, मला ते सांगायचं नाही आहे. माझा लक्ष द्या, माझा मुद्दा लई क्लिअर आहे की का सांगावे राजे. राजे यासाठी सांगावे, त्यावेळेस राजे होते, त्यावेळेस मावळे होते. मग आजही ते मावळे आणि ते राजे आहेत, फक्त फरक एवढाच आहे, आज हे मावळे भारताच्या सीमेवर आहेत. हे मावळे लक्षात आले का? ते मावळे अखंड महाराष्ट्रासाठी लढत होते, आता हे मावळे या भारतासाठी लढत आहेत आणि ते सीमेवर आहेत. त्यांचा पुनर्जन्म म्हणजे आपले सैनिक आहेत. मुद्दा क्लिअर आहे, त्यांचा पुनर्जन्म आहे. मग इथं अनेक प्रकारच्या बटालियन आहेत, एक प्रकारचा जात धर्माचा माणूस तिथं नाहीये. राजांबरोबर 18 पगड जातीची लोक होती. कोण कोण मावळे होते लिस्ट मोठी आहे, एवढंही सांगेल. मदारी मेहतरी होता आणि त्याग मोठा. कोणताही मावळा पहा तुम्ही, मी अजून क्लिअर सांगतो, एवढा मोठा त्याग आहे की स्वतःचं सर्वस्व विकणारा हिरोजी इंदलकर. पण रायगड बांधला हिरोजींनं. हिरोजीला नेमलं होतं बांधकाम प्रमुख बरं, हिरोजी इंदलकर राजेंचा. आणि एवढा सुंदर रायगड हिरोजीकडे जबाबदारी दिली आणि हिरोजी सांगतोय, राजा काही काळजी करू नका, हा हिरोजी पूर्ण बांधकाम पूर्ण करेल. आणि असा गड बांधतो ना राज, अरे कोणाची मजाल काय, कुणी गडावर येऊ शकत नाही, फक्त दरवाजातून आत बाहेर जाईल. हिरोजी एवढं मोठं स्किल आहे. हो राज, अरे बांधकाम प्रमुख आहे तुमचा, ए हिरोजी चालेल र. पण काय झालं, काही गोष्टीसाठी राजांना थोडं बाहेर जावं लागलं आणि थोडा कालावधी गेला आणि हिरोजीकडलं सगळे पैसे संपले, सगळं जेवढं अर्थार्जन होतं सगळ्या गोष्टी संपल्या, आता जवळ काहीच नव्हतं. मग मला असं वाटतं हिरोजीने यावेळेस बांधकाम थांबवलं नाही बरं का, किंवा कुठल्या निधीची वाट नाही बघितली. लक्ष देऊ नाही का, माझा मुद्दा महत्वाचा आहे. हिरोजीनं जेवढी स्वतःची जमीन होती सगळी विकली, कपडा लत्ता सगळं विकलं, हिरोजी इंदलकर. आणि या ठिकाणी राजेंसाठी हा कौस्तुभगड रायगड या ठिकाणी बांधला. या ठिकाणी जगदीश्वराचं मंदिराचं काम पूर्ण केलं. राजांना आनंद झाला, राजे आले. आणि राजे कुणीतरी सांगितलं, राजे हिरोजीनं तुमच्यासाठी सर्वस्व विकलं राज, 1 गुंठा जमीन बी स्वतःला ठेवली नाही राज, एवढं हिरोजी तुमच्यावर प्रेम करतो. हिरोजीला समोर बोलवलं आणि राजे सांगतायत, ए हिरोजी सर्व विकलं का रे? राज सर्व विकलं. हिरोजी काहीतरी स्वतःला ठेवायचं ना. राज शब्द दिलता तुम्हाला, जोपर्यंत रायगड पूर्ण होणार नाही, जगदीश्वराच्या मंदिराचं बांधकाम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत मी या ठिकाणी मला अस्वस्थ झालतो राज. त्यानंतर मी हे मंदिर पूर्ण केलं, मला तुम्ही समोर येत होते. राजा सांगतायत, हिरोजी कशासाठी केलं? हिरोजी म्हणले, स्वार्थ काहीच नाही. आता राजा तुम्हाला चॅलेंज देतो, या मंदिरात कुणीच जाऊ शकत नाही वरती आणि कुणी खाली येऊ शकत नाही, फक्त दरवाजातूनच माणूस आत बाहेर जाऊ शकतो. एक गेली होती बरं का, तिचं नाव हिरा होतं. इतिहास तिला हिरकणी म्हणतात, काही गोष्टी तिला हिरा म्हणतात, इतिहासात वर्णन आहे. ती हिरकणी गेली होती मात्र त्या गडावर. कशी काय गेली होती? मुलाला दूध पाजलं, आईसी कळवळ्याची जाती, बाळाला दूध पाजलं आणि बाळाला सांगितलं, बाळा जाते रे, भूक लागली तरी रडू नकोस, लवकरच येणार आहे. गेली हिरकणी बाळाला दूध पाजून रायगडावर गेली. या ठिकाणी
संध्याकाळची वेळ झाली, 6 वाजले, गडाचा नियम आहे, दरवाजे बंद झाले. हिच्या लक्षात आलं नाही वेळ कशी गेली निघून. आणि मग पहारेकऱ्यांना सांगते, पहारेकरी दादा बाळ घरी रडत असेल रे, एवढं दार उघडा ना. पहारेकरी सांगतायत, ए हिरा, हे दार आहे ना आता राजासाठी बी उघडत नाही बरं का. अहो पण बाळ एकटंही घरी रडत असन, आता उठला असन, सकाळी त्याला पोटभर पाजून गेलीये, आता त्याच्या पोटात काय नसन, कासावीस झालं असन हो बाळ. अहो लई प्रेम आहे, एकुलतं एक आहे, लई प्रेम आहे हो, आईची वाट बघत असन. एवढ्या बार फक्त दार उघडा ना, परत कधीच असं होणार नाही. ए हिरा, अरे वेळी सांगितलं ना तुला, हे दरवाजे आता राजांसाठी बी उघडत नाहीत, नाही उघडू शकणार. हिरा काय केलं हो हिरानं? हिरा गड उतरून गेली घरी, मुलाला स्तनपान केलं आणि ही बातमी राजाला समजली. राजांना कोणीतरी सांगितलं, राज हिरोजी इंदलकरांना बांधला रायगड. अरे उतरून गेली, हिरोजींनी सांगितलं, राज गडावर कोणी जाऊ शकत नाही, खाली येऊ शकत नाही, दरवाजे बंद होते राजे, दरवाजे उघडलेले नाहीत. राजे सांगतायत, हिराला ताबडतोब माझ्या समोर आणा. हिरकणीला राजेंच्या समोर घाबरली ना, आता कशासाठी, गुन्हा झाला, गड खाली उतरून गेले, काय शिक्षा देतील राजे. राजे सांगतायत, ए हिरा 2 मिनिटं थांब बर का. हिरोजीला बोलवलं, ए हिरोजी पाहतोस का हिला? हिरोजी सांगता, ओळखतो का? नाही राज, ही हिरकणी आहे हिरोजी. मग राज, अरे तू तर सांगितलं ना हवा पाणी काही येऊ शकत नाही, गडाचे दरवाजे बंद असल्यामुळे, मग कशी काय हिरा गड उतरून खाली गेली? हिरोजी सांगतो, राज हे शक्यच नाही. अरे खोटं सांगतोय का? सगळे इथं. ए हिरा सांग ना खाली कशी गेलीस? हिरा सांगते, राज हिरकणी तो बुरुज आहे, तिथून उतरून गेले राज मी. बघ हिरकणी बोलते ते खोटं आहे का? ए हिरोजी आता काय बोलशील? राज माफी मागून बोलतो, पण एक उत्तर सोबत घेऊन जा बरं का मायबाप. हा हिरोजी सांगतो, राज अरे हिरकणी नक्कीच उतरून गेली राज, मला मान्य आहे हिरकणी नक्कीच उतरून गेली, पण गडावरून उतरलेली ती हिरकणी नव्हती राज, ती या महाराष्ट्रातल्या लेकराची आई होती राज, म्हणून ती उतरून गेली बरं का. एवढं प्रेम. डोळ्यात पाणी आलं राजाच्या. हिरोजी रडतोय. ए हिरोजी, हिरकणी समोर सांगतो, तुला माग, तुला काय हवंय, तू जे मागशील हा राजा तुला द्यायला तयार आहे. मग मला वाटतं यंदाचं आमदारकीचं तिकीट मागायला पाहिजे होतं हिरोजीनं. तसा म्हणला का हिरोजी? हिरोजी म्हणणार, राजा काही नाही जी, एक इच्छा आहे, आणि लय अंतःकरणातून गड जसा बांधायला घेतलाय आणि जगदीश्वराचं मंदिर जसं बांधायला घेतलंय तसं अंतःकरणातून इच्छा रे, पूर्ण करणार का राज? राजा सांगतायत, ये हिरोजी बोल ना येड्या, किती संपत्ती, किती प्रॉपर्टी, किती वतन पाहिजे आणि किती एकर पाहिजेत, किती मागाय पाहिजे होतं? काही नाही मागितलं, एक मागितलं, राज ही पायरी घेऊन आलोय, पायरीचा दगड घेऊन आला हिरोजी इंदलकर. राजा ही पायरी बसवायच्या जगदीश्वराच्या मंदिरावर. कशासाठी रे हिरोजी? काही नाही राज. अरे पण सांग ना कशासाठी? अनुमती देतो पण सांग. राजा इच्छा एकच आहे, तुम्ही ज्यावेळेस जगदीश्वराच्या मंदिराला दर्शन घ्यायला याल ना राज, तुमची पदस्पर्श पायऱ्यांना लागणार आहेत, पण त्या पायरीतली एक पायरी चला मायबाप अगदी शेवटाला आलो. हिरोजी इंदलकर सांगतायत, राजा ही पायरी आहे बर का, आणि ही सामान्य पायरी नाही राजा मी मागतो ते द्याल का रे? माग ना हिरोजी. राजा जगदीश्वराच्या मंदिराला अनेक पायऱ्या आहेत आणि त्यात ही पायरी बसवण्याची अनुमती द्या. काय या पायरीवर हिरोजी? हिरोजी सांगतायत, राजा या पायरीवर माझं नाव आहे. आणि काय लिहिलंय? राजा सांगतो काय लिहिलंय, पण इच्छा काय आणि याच्या मागचं साध्य काय? राजा एकच साध्य आहे, ज्यावेळेस तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरावर जाल ना राजा, तुमची पदस्पर्श प्रत्येक पायरीवर लागतील. या पायरीवर माझं नाव लिहिलंय राजा, सेवे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. आणि ज्यावेळेस तुम्ही या हिरोजी नावाच्या पायरीवर याल आणि तुमची पदस्पर्श माझ्या नावाला लागतील ना राजा, तुमच्या पायाची धूळ या हिरोजीच्या नावाला लागेल आणि मेल्यानंतरही अमर राहील हा हिरोजी, सेवे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. म्हणून सांगतो राजे, द्याल का अनुमती? दिलं बरं का राजेंनी. यांनी स्वतःसाठी काहीच नाही मागितलं. अरे काय जबरदस्त प्रसंग, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. एकही काळ असा, एकही वेळ. मायबाप झालंय माझं कीर्तन, अगदी शेवटाला आलोय. मी जास्त बोर नाही करणार आहे तुम्हाला, 2 मिनिटं राहिलेत. मला सांगू द्यात, हा महत्वाचा मुद्दा सांगू द्यात. अफजल खान राजेंनी फाडला, अफजल खानाला राजेंनी फाडलं. सगळे इतिहास ऐकतायत.
शिवा काशीत लढायला गेला, सिद्धी जोहरकडे, सिद्धी जोहरकडे शिवा गेला. सगळ्यांचा शेवट झालाय बरं का, पण मला वाटतं याजसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. आज जे नियोजन आहे, ज्या सैनिकांचा सत्कार समारंभ आहे, त्यांच्या आईवडिलांचा सत्कार समारंभ आहे, मला असं वाटतं हे काम इतकं सुंदर आहे की यांचाही शेवट गोड होतो. आपण नेहमी वाचतो फेसबुकवर, व्हॉट्सअपवर येतात, हा शहीद झाला, हा सैनिक शहीद झाला. पण तो सैनिक शहीद होतो, पण हा कधी विचार केला का त्याच्या घरच्यांना काय वाटत असेल? आपण भावपूर्ण श्रद्धांजली टाईप करतो आणि मेसेज सोडून देतो, पण आपल्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या भावना त्या मेसेजमध्ये ज्या वेळेस जातील ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं तो सैनिक शहीद होईल आणि त्याला समर्पित होईल. माझा मुद्दा ऐका, खरंच त्या सैनिकाचं जीवन अगदी तेवढंच त्यागाचं आहे. राजे अफजल खानाच्या मिठीत होते, राजांचा शेवटचा क्षण होता, सैनिकाला गोळ्या लागलेल्या असतात, त्याच्याही देहातला प्राण चाललेला असतो. शिवा काशीत गेला, ज्याला प्रति शिवाजी म्हणतात, राजेंचं रूप घेऊन गेला. बाजीप्रभू देशपांडे गेले, वय होतं 50-55, पण मला सांगायचंय बाजीप्रभू काय साधे सोपे नव्हत्या. ए दादा, अरे तोफे आधी नाम रे बाजी, सांगा शत्रूला आणि सांगा यमाला, ए यमा ओ राजा जहानाराज, ए बाजी प्रेमानं बाजी म्हणतायत राज, लई जीवाय तुझ्यावर. बाजी प्रभू देशपांडे सांगतायत राज, जोपर्यंत हा बाजी छातीचा पर्वत करून उभाय राज, एकाही गनिमालाही खिंड ओलांडून देत नाही राज. जाणार राज, बाजी राज, बाजी तुमच्या खांद्यावर हे स्वराज्य अजूनही आहे, म्हणून टिकून राहिलं जी बाजी. बाजी सांगतायत राज, आमच्यापेक्षा तुमची गरज स्वराज्याला आहे. जाणारा राज जातो बर का. म्हणजे बाजी प्रभू देशपांड्यांना आधीच कळलं होतं या देहातला प्राण जाणार आहे. राजा सांगतायत जातो बाजी, इच्छा काय शेवटची? काही नाही राज, काहीच इच्छा नाही, जा राज. गेले राजे, इकडं शिवा गेला, इकडं बाजी प्रभू देशपांडे गेले. राजे अफजल खानाच्या मिठीत आहे. सगळ्यांचा शेवटचा दिवस गोड होणार होता. दादा ऐका ना, माझ्या सोबत चला. या ठिकाणी अनेक मावळे गेले. मला सांगायला आवडेल, हा प्रत्येक मावळा लढताना गेला. या ठिकाणी माझा शंभू राजा पकडला गेला. शंभू राजांचं बलिदान हे सामान्य नाही बरं का. अरे काय शौर्य होतं, काय धैर्य होतं, काय आत्मविश्वास होता, काय नेतृत्व होतं, काय कर्तृत्व होतं, काय धैर्य होतं. अरे काय होता माझा शंभू राजा. राजा सांगतायत, ए शंभू राजा, अरे भीती वाटत नाही का? लहान वयात तुला आग्र्याला घेऊन गेलो. शंभू राजा सांगतायत, हे लई खतरनाक शौर्य होता शंभू राजांचं. तो झाला होता पुरंदरचा मिर्झा राजा जयसिंग. हे लई मोठा प्रसंग आहे, मी फक्त कॉम्पॅक्ट करून तुम्हाला सांगतोय. पण शंभू राजांचं 8-9 वर्षाचं वय होतं. औरंगजेब समोर होता आणि औरंगजेब सांगतोय, ए शंभू, अरे हे संभाजी, तुझे डर नहीं लगता क्या रे? आणि संभाजी राजे सांगतायत, अरे मुझे तो डर नहीं लगता, पण मेरे वजह से औरों को डर लगता है. हे शौर्य संभाजी राजांचं होतं. लहान होते. हे मावल्यांनो, नुसती राजेंसारखी दाढी ठेवू नका आणि येड्यागत बुलेटवर फिरू नका. जरा समजून घ्या काय होते राजे. हे काय बलिदान सामान्य होईतवा. अरे पकडला गेला शंभू राजा, ज्याने आयुष्यभर एवढ्या 240 लढाया जबरदस्त जिंकल्या, एकही लढाई हरला नाही माझा शंभू राजा. गिनीज बुकात नाव असणारा पहिला राजा म्हणजे धर्मवीर संभाजी राजा आहे. दादा नाव आहे माझ्या राजाचं. एकही लढाई हरला नाही, लई जबरदस्त लढत होता. औरंगजेब अख्ख्या त्याच्या आयुष्यात कुणालाच घाबरला नाही, पण तो धर्मवीर संभाजीराजांना घाबरला. लक्षात घ्या, तो गेला हितच. आणि पण काय झालंय माहितीये का, थोडं माफी मागून बोलतो आणि परखड बोलतो. शूटिंग चालू आहे, मी भीत नाही. मागाशी बी सांगितलं, ते एक येडपट आलं, हिथं जाऊन समाधीला जाऊन डोकं टेकते. कुणाच्या? औरंगजेबाच्या. तुम्ही जागेत का?